नमस्कार. आजच्या व्हिडिओत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज मी थोडं वेगळं काहीतरी बोलणार होते. स्त्रिया आणि डिप्रेशन. स्त्रियांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. कारणं बरीच आहेत, त्यातली काही कारण उघड आहेत. एक म्हणजे स्त्रियांचं कुटुंबातील, समाजातील दुय्यम स्थान आणि त्यामुळे तिचा ढळलेला आत्मविश्वास. आपल्याकडे मुलगी जन्माला आल्याबरोबर मुलगी झाली रे बऱ्याच ठिकाणी अजूनही तोंड उतरवली जातात. पुढे आयुष्यभर स्त्री म्हणून सामाजिक आर्थिक बंधनं आहेतच. अशा परिस्थितीत नैराश्य पुरुषांपेक्षा दुप्पट असणं साहजिकच आहे. पण प्रगत देशातही स्त्रियांमध्ये नैराश्य जास्त असण्याचं कारण म्हणजे स्त्रीला आयुष्यात अनेक शारीरिक, जैविक बदलांना सामोरं जावं लागतं. दर महिन्याला मासिक पाळी, गरोदरावस्था, प्रसूती, रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर शरीरात संप्रेरकांच्या पातळीत सारखे बदल होत असतात. विशेषतः इस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी खाली गेली की नैराश्य निर्माण होते, असे दिसून आले आहे. मासिक पाळीच्या काही दिवस पूर्वी इस्ट्रोजनची पातळी खालावते. त्या काळात अनेक स्त्रियांना निराशा, चिडचिडेपणा, अर्धडोकेदुखी, शरीर सुजल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात. काही स्त्रियांना फार तीव्र स्वरूपात हा त्रास जाणवतो. या प्रकाराला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असे म्हणतात. हे सगळं या व्हिडिओत बोलण्याचं कारण एकच. मी आज माझ्या मैत्रिणींसोबत ह्याच गोष्टीसाठी हॉस्पिटलला गेलेले होते आणि तिथे अशा बऱ्याच स्त्रिया होत्या की त्या ज्या डिप्रेशनमध्ये होत्या. याबद्दल बरीच माहिती मी गोळा केलेली आहे. ते नेक्स्ट व्हिडिओत बघू.